हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. ऍक्च्युली आम्ही रेडी आहे आवरून. आज यांनी हाफ डे घेतला आणि मी 1-2 तासाचा ब्रेक घेतला कारण आम्हाला राघवसाठी स्कूल बघायची आहे. ऍक्च्युली राघव 2.5 ते 3 वर्षाचा झालाय. मी कन्फ्युज आहे की त्याला स्कूलला घालू की नको, बट म्हटलं ऍट द एक्सपिरियन्स म्हणून थोडंसं बाहेर बघून तरी येऊ, म्हणजे कळेल काय असतं स्कूल वगैरे. म्हणून मग आम्ही निघालो. स्कूल जवळच होती म्हणून आम्ही बुलेटच न्यायचं ठरवलं. त्याला आता सगळं बुलेट वगैरे सगळं ओळखू यायला लागलंय. बरोबर बुलेट जवळ जाऊन उभा राहिला. विशेष म्हणजे असं की खूप मोठी पार्किंग आहे, त्यात बरोबर तो आमच्या गाड्या ओळखतो. मग गेलो एका स्कूलमध्ये, तिथं चौकशी वगैरे केली, फीज काय असते, टाइम काय असेल, बस वगैरे असेल का, नर्सरीला घ्याल की ज्युनियर KG ला वगैरे घ्याल. मग सगळी इन्फॉर्मेशन वगैरे घेतली. राघवला तिथल्या खेळण्या खूप आवडल्या. यांनी त्याला तिथल्या बाजूच्या एका क्लासरूम मध्ये नेऊन त्याला बसवलं. तो कसा एक्सपिरियन्स करतोय, कसा बसतोय तो थोडासा आम्ही बघितलं. आणि मग आम्ही तिथून निघालो दुसऱ्या स्कूलमध्ये. आणि त्या दुसऱ्या स्कूलमध्ये आल्यानंतर ऑलरेडी खूप सारे पॅरेंट्स आले होते इन्क्वायरी वगैरे करायला. आमचा नंबर थोडासा लेट होता म्हणून राघवला थोडंसं खेळवलं. मग आमचा नंबर आला, मग आम्ही गेलो. मग इथेही आम्ही चौकशी वगैरे केली, सगळं सेम विचारलं. ऍक्च्युली ना आता स्कूलचा डायरेक्टली बाजार झाला असा मला वाटतोय. म्हणजे माझा एवढा एक्सपिरियन्स आहे की यांना जी नर्सरीला राघवला फी आहे ती मी माझ्या इंजिनिअरिंगला फर्स्ट इयरला भरली. म्हणजे डायरेक्टली मला शॉकच बसला यांच्या फीज वगैरे ऐकून. इतकी सगळी चौकशी करता करता त्या मुलांची स्कूल सुटली होती. राघव तो सगळी मजा बघत होता, त्याला पण स्कूल बस बघायची होती. मग ते सगळं बघितलं आणि आम्ही निघालो घरी. खूप जास्त भूक लागलेली होती आणि मला उपवास पण होता. खिचडी नव्हती भिजायला टाकली म्हणून म्हटलं भगर वगैरे बनवावी. पण यांना नव्हता उपवास. ते बोलले की मी भरीत बनवतो आणि तू भगर बनव. मग त्यांनी भरीत बनवायला घेतलं आणि मग त्यांचं भरीत ऑलमोस्ट रेडी झालं होतं. मी माझी भगर बनवत होते. आमच्याकडे शेंगदाण्यामध्ये भगर बनवली जाती. आधी मी भगर भाजून घेतली कढईमध्ये, नंतर मी थोडंसं तेल टाकलं आणि मग बटाट्याची कापं करून ते तेलामध्ये टाकले आणि मग मी शेंगदाण्याची पेस्ट करून घेतली मिक्सरमध्ये, ती पण टाकली बटाट्यांवरती आणि प्रॉपर मिक्स करून घेतली. नंतर मग चवीनुसार मीठ. मग आपण ती भाजलेली भगर पण टाकून दिली कढईमध्ये. बाय द वे यांनी बनवलेले भरीत बघा खूप सुंदर दिसतंय यार, आणि त्यांनी खूप जास्त कोथिंबीर कापून टाकलीये. माझ्या तर तोंडाला पाणी सुटलं होतं, पण मला उपवास होता, नो ऑप्शन. बघा तुम्हाला मी जवळून दाखवते. वाव. आणि हो, माझी भगर मी पाणी गरम करून ठेवलं पातेल्यामध्ये. मला जसं पाहिजे तसं मी पाणी गरम टाकत होते म्हणजे भगरची चव नाही जात. आणि मग मी ती झाकण ठेवून शिजवून घेतली भगर. यांचं यार स्वयंपाक करतात पण सगळा पसारा मला आवरायला लागतो. हे सगळं पडलेलं मला आवरायचं, ते काहीच आवरत नाही, फक्त स्वयंपाक करायचा, दॅट्स इट. उपवास होता पण केळी नव्हती घरामध्ये. यांना बोलले थांबा मी 5 मिनिटात केळी घेऊन येते, आणि मी स्कूटी काढली आणि केळी घ्यायला आले. आणि घरी आले तर काय, राघव झोपलेला होता. त्याने काही खाल्लेलं पण नव्हतं. सकाळी लवकर उठला म्हणून लवकर झोपी गेला. मला तर कळत नाही यार कुठे ऍडमिशन घ्यावं, कोणत्या स्कूलला घ्यावं, कोणता पॅटर्न घ्यायला. प्लीज सजेस्ट मी इन कमेंट बॉक्स. बघा रेडी होती, मग आम्ही तिघेही जेवायला बसलो. असा होता माझा दिवस. भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.